Welcome friends, welcome into my YouTube channel English Grammar by Bankar sir. Today we are going to discuss a very important grammatical term that is use though or although. म्हणजे वाक्यामध्ये though किंवा although हे कसं घ्यायचं याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. यासोबतच वाक्यामध्ये यूज though किंवा although घेऊन वाक्य कॉम्प्लेक्स कसं करायचं हे देखील आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. कारण परीक्षेमध्ये 10च्या एक्झाममध्ये 12च्या एक्झाममध्ये आणि इव्हन 5th पासून तर 9च्या एक्झाममध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा आपल्याला यूज दो अल्दो किंवा मेक कॉम्प्लेक्स ही सूचना येत असते. कशा पद्धतीनं, कारण कॉम्प्लेक्स करण्याच्या अनेक साऱ्या वेगवेगळ्या वाक्यानुसार पद्धती आहेत. यामध्ये आपण कंट्रास्ट सेंटेन्स किंवा अपोजिट सेंटेन्सेस जेव्हा आलेली असतात त्या अपोजिट क्लॉजेसला घेऊन कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं बनवायचं हे आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. बघूया तर मग व्हेरी इम्पॉर्टंट असा हा आजचा व्हिडिओ आहे. देन लेट स्टार्ट. तर यूज दो किंवा अल्दो याचे रूल आपण घेणार आहोत. पण कोणत्या पद्धतीचे, जर वाक्यामध्ये बट आलं असेल तर, म्हणजे बट जेव्हा वाक्यामध्ये येतं तेव्हा त्या वाक्यामध्ये दो किंवा अल्दो कसं घ्यायचं हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत. मग आता या बट आलेल्या वाक्यामध्ये त्याला आपण काय म्हणत असतो, जर बटने दोन सेपरेट क्लॉजेस जोडलेल्या असतील तर ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असतं. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं की दोन उपवाक्य जर बटने जोडलेली असतील तर त्याला आपण कंपाऊंड सेंटेन्स म्हणतो. आणि जर आपण जेव्हा बट काढून त्या ठिकाणी दो किंवा अल्दोनी ती वाक्य क्लॉजेस जोडतो म्हणजेच ते वाक्य कॉम्प्लेक्स करत असतो. कारण दोने जोडलेली जी क्लॉज असते ती सबऑर्डिनेट क्लॉज होते आणि दुसरी मेन क्लॉज त्या ठिकाणी तयार होत असते. तर हे लक्षात ठेवायचं, बटने जेव्हा दोन क्लॉजेस जोडलेले आहेत त्याला कंपाऊंड सेंटेन्स म्हणायचं. त्या कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स करायचं असेल तर वाक्याच्या सुरुवातीला दो किंवा अल्दो घ्यायचं असतं. बघूयात आपण ते कसं घ्यायचं. तर अतिशय सोपी पद्धत आहे, सहजगत्या तुम्ही हे करू शकता. पहिला रूल याचा आहे बघा की वाक्याच्या सुरुवातीलाच आपण दो किंवा अल्दो घ्यायचं आहे. म्हणजे पहिली जी क्लॉज आहे त्याच्या सुरुवातीलाच आपण दो किंवा अल्दो घ्यायचं आहे. आणि दोन उपवाक्यांच्या मध्ये आलेलं जे बट असतं ते बट काढून टाकायचं. तिथे कॉमा आलेला असतो तो जसाच तसा ठेवायचा. जर दिला नसेल चुकीनं तर त्या ठिकाणी तो घ्यायचा आहे. हे लक्षात ठेवायचं. दोनच रूल आहेत फक्त. सुरुवातीच्या क्लॉजच्या अगोदर दो किंवा अल्दो घ्यायचं सूचनेनुसार आणि बट काढायचं आहे. कळालं आहे सगळ्यांना. कॉमा नसेल तर कॉमा द्यायचा आहे. दोनच रूल आहेत. अतिशय सोप्या पद्धतीनं कंपाऊंड टू कॉम्प्लेक्स पण यालाच म्हणतात आणि वाक्यामध्ये यूज दो किंवा अल्दो पण यालाच म्हणतात. बघूयात आपण मग एक्झाम्पल याचं. बघा पहिलं सेंटेन्स आहे, दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर. द फन दे हॅड या धड्यातलं हे सेंटेन्स आहे 9च्या. यूज दो कशा प्रकारे यूज दो करायचं याच्यामध्ये, तर दो दे हॅड अ टीचर इट वॉजंट अ रेग्युलर टीचर. बघा काय केलं मी, फक्त पहिल्या क्लॉजच्या सुरुवातीला या ठिकाणी दो घेतले आणि दोन वाक्यांच्या किंवा दोन क्लॉजेसच्या मध्ये जे बट आलंय ते बट काढून टाकलंय. किती सोपं आहे नाही की दोन क्लॉजच्या मधलं बट काढलंय आणि पहिल्या क्लॉजच्या सुरुवातीला दो किंवा अल्दो जी सूचना असेल त्यानुसार ते घेतलंय. ओके. दुसरं सेंटेन्स बघा, We can't become a president but can hope to reach those heights in future. यूज अल्दो यामध्ये अल्दो वापरायला सांगितले. मग आता काय करायचं सांगा बरं. पहिल्या क्लॉजच्या सुरुवातीला अल्दो घ्यायचे. अगदी बरोबर आहे. म्हणजे वीच्या अगोदर अल्दो येईल म्हणून अल्दो आहे का नाही. वी कांट बिकम अ प्रेसिडेंट. इथे कॉमा आलेला आहे, बट काढून टाकायचं आहे. बट जे आलेलं आहे ते काढायचं. त्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, कॉमा द्यायचं आहे. आणि पुढचं वाक्य सुरू कॅननं झालेलं आहे बघा. मग कॅन हे व्हर्ब आहे, म्हणजे व्हर्बच्या अगोदर आपल्याला काय असावं लागतं, नाऊन असावं लागतं. इथं दिलेलं नाही आहे. तर या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करेक्ट करून घ्यायच्या असतात. जर व्हर्ब आला असेल तर आपण पहिल्या वाक्याचं नाऊन त्या ठिकाणी घेऊयात. कोणतं आहे ते, तर वी आहे ते आपण तिथे घेतले. तर ते सर्वनाम वी. वी कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. किती सोपं आहे नाही. दोनच बदल आहेत. वाक्याच्या सुरुवातीला दो आणि दोन वाक्यांच्या मध्ये आलेलं बट त्या ठिकाणी काढून टाकले. दोन क्लॉजेसच्या मध्ये आलेलं बट त्या ठिकाणी काढून टाकले. किती इझी आहे, सहजगत्या तुम्ही हे सोडवू शकता. ओके. हे झालं आपण कंपाऊंड टू कॉम्प्लेक्स. किंवा जर वाक्यामध्ये बट आलं असेल तर आपण दो किंवा अल्दो कसं घ्यायचं. आता आपण शिकणार आहोत सिम्पल टू कॉम्प्लेक्स. मग सिम्पल सेंटेन्स कधी असतं, जर त्याच्यामध्ये एखादी फ्रेज आणि एखादं म्हणजे एकच त्यामध्ये वाक्यामध्ये काय असतं, मेन व्हर्ब त्या ठिकाणी आलेलं असतं. त्याला आपण काय म्हणतो, सिम्पल सेंटेन्स म्हणतो. मग सिम्पल सेंटेन्सचं आपल्याला जर दो किंवा अल्दो घेऊन या ठिकाणी कॉम्प्लेक्स करायचं असेल तर कशा पद्धतीने करता येतं ते यात लक्षात ठेवायचं. जर सिम्पल सेंटेन्समध्ये इनस्पाइट ऑफ किंवा डिस्पाइट ऑफ जर आलं असेल
म्हणजे वाक्यामध्ये जर इन्स्पाइट ऑफ डिस्पाइट ऑफ आलं असेल तर त्या वाक्यामध्ये दो किंवा अल्दो आपण घेऊन त्याला कॉम्प्लेक्समध्ये टर्म करू शकतो. मग इन्स्पाइट ऑफ डिस्पाइट ऑफ जर असेल तर कशा पद्धतीने वाक्य होतं बघा. याचा रूल आहे या ठिकाणी का सुरुवातीला जे इन्स्पाइट ऑफ डिस्पाइट ऑफ आलेलं असतं की नाही ते काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी आपण सूचनेनुसार दो किंवा अल्दो त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे जर अल्दोची सूचना असेल तर अल्दो घ्या, दोची सूचना असेल तर दो घ्या. हे लक्षात राहील पहिलाच रूल. इन्स्पाइट ऑफ डिस्पाइट ऑफ काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी दो किंवा अल्दो आपल्याला घ्यायचं आहे. दुसऱ्या उपवाक्याचा कर्ता त्यासोबत घ्यायचा आहे. आता इथं लक्षात ठेवायचं इन्स्पाइट ऑफ डिस्पाइट ऑफ सोबत कर्ता आलेला नसतो. त्यामुळे आपण काय करायचं दुसऱ्या वाक्याचा जो काही कर्ता आहे रेफरन्सनुसार आलेला कर्ता तो आपण इथे घेऊयात. काही वेळेला रेफरन्सनुसार कर्ता इन्स्पाइट ऑफ डिस्पाइट ऑफ सोबत फॉरने जोडलेला असतो किंवा इतर बाबीने जोडलेला असेल तर तो घ्यायचा. पण शक्यतो त्या ठिकाणी दिलेला नसतो. दुसऱ्या वाक्याचा कर्ता आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणजे दुसऱ्या क्लॉजचा कर्ता जे उपवाक्य असतं ना दुसरं त्याचा कर्ता आपण इथे घ्यायचा आहे. इन्स्पाइट ऑफ डिस्पाइट ऑफ काढायचं आहे आणि दो अल्दो सोबत दुसऱ्या उपवाक्याचा कर्ता घ्यायचा आहे. त्यानंतर जे व्हर्ब असतं ते आय एन जी रूपात आलेलं असतं त्याचं आय एन जी रूप काढून टाकायचं आहे आणि दुसऱ्या वाक्यात जो काही टेन्स आहे त्या टेन्सनुसार या पहिल्या क्रियापदाला आपल्याला टर्न करायचं आहे. हे लक्षात ठेवायचं का दुसरं जे उपवाक्य आहे त्याचा टेन्स तुम्हाला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. त्या टेन्सनुसार आपल्याला पहिल्या वाक्याचं हे आय एन जी रूप काढून त्या व्हर्बला आपल्याला त्या टेन्समध्ये बदलावं लागतं. ओके. आणि त्यानंतर आपल्याला दोन वाक्यांच्या मध्ये कॉमा आला असेल तर ठीक आहे, नसेल आला तर द्यायचं आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. किती सोपं आहे परत एकदा सांगतोय. इन्स्पाइट ऑफ डिस्पाइट ऑफ काढायचं, दो अल्दो घ्यायचं, दो अल्दो सोबत दुसऱ्या उपवाक्याचा सब्जेक्ट जो आहे तो घ्यायचा, त्यासोबत व्हर्बचा आय एन जी काढायचं आणि सेकंड जे काही क्लॉज आहे त्या सेकंड क्लॉजच्या टेन्सनुसार त्या व्हर्बला चेंज करायचं आणि कॉमा दोन क्लॉजच्या मध्ये आला असेल तर तो जसा आहे तसाच ठेवायचा, नसेल आला तर द्यायचा आहे. ओके. एक्झाम्पल पाहूयात आपण याचं. एक्झाम्पल आहे पहा. इन्स्पाइट ऑफ बिईंग अ रिच मॅन हेमंत मिक्स विथ पुअर्स. बघूयात आपण कशाऐवजी काय घ्यायचं सांगितलं आहे. येस, इन्स्पाइट ऑफ ऐवजी काय घ्यायचं आहे दो किंवा अल्दो. तर आपण इथं काय घेतलं आहे दो अल्दो. पण जर सूचना असेल अल्दोची तर अल्दो घ्या आणि मेक कॉम्प्लेक्स असेल तर दोन्हीपैकी कोणतं घेतलं तरी चालेल. तर दो आणि आता दो सोबत काय घ्यायचं सांगितलं सेकंड सेंटेन्सचा सब्जेक्ट कोणता आहे तो हेमंत, तो आपण इथे घेतला आहे. दो हेमंत. आता इथं बीइंग म्हणजे व्हर्बला आय एन जी रूप आलं आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे बीइंग हे बीचं रूप आहे. मग टू बीची रूपं माहिती आहेत आपल्याला ॲमेझार वाजवेअर. त्यापैकी आपल्याला योग्य टेन्सनुसार रूप या ठिकाणी घ्यायचं आहे दुसऱ्या क्लॉजनुसार. कोणता आहे दुसऱ्या क्लॉजचा टेन्स. यस मिक्स म्हणजे पास्ट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स. मग बीइंगचं सिम्पल पास्ट टेन्स रूप वॉज. अगदी बरोबर आहे. तर काय घेतलं दो हेमंत वॉज अ रिच मॅन. बाकी इतर बदल कुठलाच नाही. कॉमा दिलाय जसा आहे तसाच. आता हे हेमंत सुरुवातीला घेतलं ना मग पुन्हा हेमंत तिथे घ्यावं लागणार नाही. मग त्याचं सर्वनाम त्याचं आपल्याला या ठिकाणी प्रोनाऊन घेतलं आहे आपण कोणतं ही. तर ही मिक्स विथ पुअर्स. बदल कसा कळाला आहे समजलं तुम्हाला. किती सिम्पल आहे नाही. इन्स्पाइट ऑफ ऐवजी दो, त्यानंतर आय एन जी काढलं. दो सोबत आपल्याला काय घ्यायचं सेकंड सब्जेक्ट, सेकंड सेंटेन्सचा सब्जेक्ट घेतला आहे आणि आय एन जी काढलं. सेकंड जे काही क्लॉज आहे त्याचं आपण टेन्सनुसार त्याला चेंज केलं आहे. बीइंगचं इथं वॉच झालं आणि इतर कुठलाही बदल त्यामध्ये नाही. फक्त हेमंत सुरुवातीला आल्यामुळं आपण त्याचं सर्वनाम त्याच्यासोबत घेतलं आहे पुढे. ओके. सेकंड सेंटेन्स पाहूत आपण. डिस्पाइट ऑफ हॅव्हिंग अ गुड जॉब राणी लिव्ज अ व्हेरी सिम्पल लाईफ. तर या ठिकाणी डिस्पाइट ऑफ आलेलं आहे. मग आपण डिस्पाइट ऑफ ऐवजी सुद्धा दो किंवा अल्दो घेऊ शकतो. तर दो आपण इथं घेतलं आहे आणि आता तुम्हाला सांगितलं दो सोबत काय घ्यायचं सेकंड सेंटेन्सचा सब्जेक्ट कोणता आहे राणी. दो राणी. इथे हॅव्हिंग आलेलं आहे. मग हॅव्हिंग हे टू हॅवचं रूप आहे म्हणजे हॅवचं रूप आहे. मग त्यानुसार आपण सेकंड सेंटेन्समध्ये सिम्पल आहे कोणता सिम्पल प्रेझेंट लिव्ज आहे का नाही. म्हणून हॅव्हिंगचं प्रेझेंट टेन्स रूप हॅज होतं. म्हणून काय होईल मग राणी हॅज अ गुड जॉब कॉमा आणि इथे आपण राणी सुरुवातीला घेतल्यामुळे तिचं सर्वनाम तिथं उरलं. सी लिव्ज अ व्हेरी सिम्पल लाईफ. किती सोपी येत नाही वाक्य ही. ओके. तर ही लक्षात ठेवायची आहेत तुम्हाला. परत एकदा सांगतो. इन्स्पाइट ऑफ डिस्पाइट ऑफ ऐवजी दो किंवा अल्दो सोबत सब्जेक्ट घ्यायचे सेकंड क्लॉजचा, त्यानंतर आय एन जी काढायचे व्हर्बचं आणि त्यानुसार आपण काय करायचं त्याला सेकंड क्लॉजच्या टेन्सनुसार चेंज करायचे आणि बाकी वाक्य जसं आहे तसंच आपल्याला ते लिहायचं आहे. दोन क्लॉजच्या मध्ये जर का कॉमा आला नसेल तर तो कॉमा द्यायचा आहे. ओके. एक्झाम्पलसाठी सेंटेन्स दिलेत पहा तुम्हाला. राधिका इज अ व्हेरी सिम्पल गर्ल बट सी हॅज डन इट. बघा काय होईल मग सेंटेन्स. अगदी बरोबर आहे. दो राधिका इज अ व्हेरी सिम्पल गर्ल सी हॅज डन इट. किती सोपं आहे ना वाक्य. ओके. इन्स्पाइट ऑफचं करून दाखवतोय. इन्स्पाइट ऑफ रनिंग फास्ट टीना कुडंट विन द रेस. काय करायचं सांगा बरं. अगदी बरोबर आहे. इन्स्पाइट ऑफ काढायचं त्याच्याऐवजी दो
दो सोबत काय घ्यायचं तुम्हाला सब्जेक्ट कोणता आहे मग तो टीना. दो टीना इथं रनिंगचा ING काढायचं आहे आणि सेकंड सेंटेन्सचा टेन्स बघा अगदी बरोबर आहे कुडंट आहे म्हणजे पास्ट टेन्स आहे म्हणून मग काय होईल सांगा रनिंगचं रॅन. दो टीना रॅन फास्ट. आता इथं टीना डबल घ्यायचं का नाही तिथं घ्यायचं सी कुडंट विन द रेस. अगदी बरोबर आहेत की नाही वाक्य. ओके तर मला असं वाटतं की एक्झाममध्ये जर का यूज दो किंवा यूज अल्दो किंवा मेक कॉम्प्लेक्स बट किंवा इन्स्पाइट ऑफच्या वाक्यामध्ये आलं असेल तर डेफिनेटली तुम्हाला त्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील आणि तुम्ही आउट ऑफ मार्क्स त्यामध्ये घ्याल अशी मला खात्री आहे. इथं कॉम्प्लेक्स सेंटेन्सच्या बाबतीत कन्फ्युजन ठेवू नका. मेक कॉम्प्लेक्स हे वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं होत असतं. इथे फक्त आपण त्याचं एक एक्झाम्पल घेतलं आहे. कोणत्या प्रकारच्या वाक्यांचं जर कंपाऊंडच्या सेंटेन्समध्ये बट आलं असेल आणि सिम्पलच्या सेंटेन्समध्ये इन्स्पाइट ऑफ डिस्पाइट ऑफ आलं असेल तर त्याचं कॉम्प्लेक्समध्ये रूपांतर करताना आपण वाक्याच्या सुरुवातीला दो किंवा अल्दोने त्याला आपण कॉम्प्लेक्समध्ये करू शकतो. पण जर समजा दोन क्लॉजच्यामध्ये बट आलं नसेल कंपाऊंड सेंटेन्समध्ये बट आलं नसेल किंवा सिम्पलमध्ये इन्स्पाइट ऑफ डिस्पाइट ऑफची रचना आली नसेल तर कॉम्प्लेक्स करताना दो किंवा अल्दोने ते करता येत नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. इथे कन्फ्युजन करायचं नाही. ओके तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. ओके थँक्यू. थँक्स अ लॉट. स्टे होम, स्टे सेफ इन दिस कोरोना